पंचगंगा नदीनं दुपारी ओलांडली धोक्याची पातळी, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. कोल्हापूर शहरातल्या पूरबाधितांचं चित्रदुर्ग मठात स्थलांतर, तर चिखली, आंबेवाडी आणि कुरुंदवाडमधील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी पूरबाधित भागांची केली पाहणी, स्थलांतरित पूरबाधितांना त्या सोयी सुविधा देण्याचे दिले निर्देश. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर माजी खासदार राजू शेट्टींची पुणे ते बेळगाव मार्गावरील टोल वसुली बंद करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाला नोटीस, कार्यवाही न केल्यास अवमान याचिका दाखल करण्याचा दिला इशारा. आणि कोल्हापूर शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी असलेला 100 कोटीचा भूखंड आमदार अशोकराव मानेंच्या संस्थेला देण्यास कॉमन मॅन संघटनेचा आक्षेप, निर्णय रद्द न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा दिला इशारा.